युवा नेते रणजितदादा बाबर हे सामाजिक क्षेत्रात 23 वर्ष कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी MPSC विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्रभर त्यांचे नेतृत्व केले. त्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोठमोठी आंदोलने उभी केली. न्यायालयीन लढाई लढून त्यावेळेस ते MPSCचे चेअरमन यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांना कायद्याअंतर्गत अटक करण्यात दादांचा मोठा वाटा आहे. त्यावेळी दादांनी जर तडजोड केली असती तर ते आज MPSC करून DCP लेवलचे पोलीस अधिकारी असते. तसेच आमच्या वहिनी अंजलीताई आज जिल्हा अधिकारी असत्या. पण दादांनी तडजोड न करता MPSCच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवण्यासाठी लढा दिला, आंदोलने केली. त्यामुळे हजारो विद्यार्थी आज अधिकारी झाले आहेत. त्यावेळी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक अधिकारी आजही वैयक्तिक जाहीररित्या बोलतात की आम्ही जे अधिकारी आहोत ते फक्त न फक्त रणजितदादा बाबर यांच्याचमुळे. त्यांनी त्यावेळेस आमचा हा विषय मांडला नसता तर आमच्या बॅचचे विद्यार्थी आज अधिकारीच झाले नसते. महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे प्रदेशाध्यक्षपद रणजितदादा भूषवित आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनची प्रथा अशी होती की त्यांचे अध्यक्षपद हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असणाऱ्या व्यक्तीकडेच असावे. ती प्रथा मोडीत काढत गेली 12 वर्षात दादा 4 वेळा महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवडून येत आहे व त्यातील 2 कॅबिनेट मंत्री, उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत. तसेच आमदार, खासदार हे त्याचे पदाधिकारी आहेत. यातूनच दादांचे संघटन कौशल्य दिसते. दादा मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक आहेत. सकल मराठा समाज ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघाले. अशा सकल मराठा समाज ट्रस्टचे 7 ट्रस्टींपैकी दादा एक प्रमुख ट्रस्टी आहे. मिलिटरी कॅन्टीनच्या धर्तीवर पोलीस कॅन्टीनही असावे हा दादांनी लावून धरलेला मुद्दा वेळोवेळी पाठपुरावा करून पोलिसांसाठी महाराष्ट्र शासनाकडून तो मंजूर करून घेतला. पोलीस व त्यांच्या मुलांचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासनापुढे मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून दिला. युवा बेरोजगार समिती पश्चिम महाराष्ट्राचे दादा अध्यक्ष आहेत. त्याच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला. अभिनेत्री स्मिता पाटील फाउंडेशनचेही ते अध्यक्ष आहेत. त्याच माध्यमातून अनेक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला. मलाही दादांनी माझ्या पायावर उभे केले. बांधकाम क्षेत्रात माझे जे काही अस्तित्व आहे ते दादांमुळेच. दादांमुळेच मी सरपंच झालो, झेडपीला निवडून आलो, आमदारकीही लढवली. हे सगळं दादांमुळेच शक्य झालं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही म्हण दादांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळते. एखाद्याला शब्द दिला म्हणजे दिलाच आणि एखादा जर नडलाच तर मात्र त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय दादा माघार घेत नाही. महाराष्ट्र युवा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात लाखो सभासद तयार केले, शेकडो पदाधिकारी तयार केले. स्वर्गीय सहकार महर्षी, पद्मभूषण, माजी सहकार मंत्री खासदार शिवाजीराव दादा पाटील जागतिक शुगरचे अध्यक्ष, तसेच आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या तालमीत तयार झालेले अष्टपैलू नेतृत्व म्हणजेच रणजितदादा बाबर. दादांना डॉक्टर बुधाजीराव मुळीकर, आदरणीय चंद्रशेखर साहेब माजी पंतप्रधान यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. समाजकार्याचे बाळकडू त्यांना त्यांच्याकडूनच मिळाले. त्यामुळे घेतलेले काम त्यांनी कधी अर्धवट सोडले असं आम्हाला कधीच आठवत नाही. जो विषय घेतला तो तडीस नेला. अनेकांचे प्रश्न
महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून दिला. शहरी ग्रामीण भागात त्यांचे नावलौकिक आहे. अनेक संघटना, परिषद, प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याला आमचा लाख लाख सलाम.